अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रफुल्ल पटेलांच्या घरी बैठक सुरू आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीची सुद्धा खलबतं होत आहेत असं कळतंय। अजित पवारांची राष्ट्रवादी 60हून जास्त जागा लढवण्यावर अजूनही ठाम आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 60 ते 65 जागा मिळण्याची शक्यता। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांच्या घरी बैठक सुरू आहे आणि शिंदे फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर ही राष्ट्रवादीची सुद्धा खलबतं सुरू असल्याची माहिती। अजित पवारांची राष्ट्रवादी 60 पेक्षा जागा लढण्यावर अजूनही ठाम आहे। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, बैठक अजूनही चालू आहे, काय घडतंय बैठकीत? आपण जर पाहिलं तर आता ही बैठक अंतिम शेवटच्या टप्प्यात आलेली आहे। नुकतेच छगन भुजबळ जे ते या ठिकाणी बैठकीतून निघालेले पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीमध्ये 60 ते 65 जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे। या संदर्भातली आकडेवारी मागे झालेल्या युवा अधिवेशनात स्वतः अजित पवारांनी बोलून दाखवली होती। ते म्हटले होते की 54 आमदार आपले आहेत, 3 आपल्यासोबत अपक्ष आहेत, तर काँग्रेसचे 3 आमदार जे ते राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षात येतील आणि त्यामुळे ह्या 60 ते 60 जागा आपल्याकडे निघतील आणि त्याच्यावरती आपण जागा मानून त्या अनुषंगाने ही बैठक जी आहे ती पार पडते। या बैठकीत संपूर्ण महत्त्वाचे नेते म्हणजे अजित पवार असतील, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ जे यांची उपस्थिती होती आणि जागा वाटपासंदर्भात संपूर्ण या बैठकीत जे ती चर्चा झाल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे आता महायुती समोर जर अजित पवारांनी 60 ते 65 जागांचा प्रस्ताव ठेवला तर तो मान्य केला जाईल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण की आता अजित पवारांसोबत 41 आमदारांची संख्या सोबत आहे असं बोललं जातं, पण अपक्षच्या जागा ज्या आहेत त्या अजित पवारांच्या वाटेला नक्कीच येतील का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर, बैठकीकडे आपलं लक्ष असेल, अपडेट घेत राहू। अजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।